काल आपल्यात चळवळीतील म्हणा किंवा चळवळीच्या नावाखाली वेगळे काय गोष्टी करणारे म्हणा अशातीलच आमचे सहकारी होते म्हणावं लागतील असे मान्य माजी नगरसेवक किरण गाडे काल यांनी आमदार साहेबांची हिंमत असेल तर नगर परिषद आमसभा घ्या, अमुक असेल तर हे कर, ह्या गोष्टी म्हणजे काय म्हणतात ना, जो लोकप्रतिनिधी जवळ 3-3.5 लाख मतदारसंघातून निवडून येतो त्या व्यक्तीबद्दल असं बोलणं हे निंदनीय आहे. जो व्यक्ती 4,000 मतदानातून निवडून येत नाही, तुम्ही एकदाच नगरसेवक झाला, दुसऱ्यांदा तुम्हाला एका सामान्य मुलानं पहिल्या उभारलेल्या मुलानं तुम्हाला चिटपट त्या ठिकाणी केले, तुम्ही तिथं निवडून येत नाही आणि तुम्ही आमदारांवर बोलताय. हा नैतिक अधिकार मुळात त्यांना नाही. तुम्ही टीका करताना थोडं तरी विचार करायला हवा होता. केवळ त्यांना विरोध, त्यांचं वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व आमदार साहेबांचे समर्थक म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित. असे कोणी जर उठायचं आणि हिमतीचा प्रश्न काढायचा, जर तुमच्यामध्ये हिंमत जर असली असती ना, आजपर्यंत तुम्ही तुमच्या वार्डामध्ये पाईपलाईन चालू असताना त्या ठेकेदाराला काम बंद पाडायला लावता आणि कशासाठी बंद पडता हा हेतू काय कळत नाही, अशातला प्रकार नाही. सामान्य नागरिकांना कळतो. पाणी हा मूलभूत प्रश्न आहे. ते काम चालू असताना तुम्ही का बंद पाडलं तुमच्या वार्डात, ह्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? आमदारांची हिंमत काढण्यापेक्षा आमचं अपेक्षित काय आहे साहेब माहिती का? आमदार साहेब निधी आणतात, तो निधी खाली वितरित करतात. वितरित करत असताना त्याचा काम चांगल्या दर्जाचं होत असतं का नसतं याच्या बाबतीत वारंवार मिटिंग ते घेतात आमदार साहेब. पण आमदार साहेबांना त्यांची हडत काही गरज पडत नाही. अधिकाऱ्यांची मिटिंग घेतात, अधिकाऱ्यांना थणकावून सांगतात की ते काम चांगल्या दर्जात झालं पाहिजे, नागरिकांची ओरड आली नाही पाहिजे. हे होत असताना मग कशाच्या हिमतीची तुम्ही भाषा करता? तुम्ही किती आवाज उठवला आजपर्यंत नगरपालिकेत, किती तक्रार दिल्या सामान्य नागरिकांसाठी? व कुठं तर मिटिंग बोलवली आणि त्या मिटिंग मध्ये यायचं, स्वतः 10 माणसं कधी गोळा करून तुम्ही आजपर्यंत नगरपालिका मोर्चा काढलाय? फक्त दाखवून द्यावं त्या आरोप करणाऱ्यांनी. उगम बोलायचं, मिटिंग मध्ये बोलायचं, मोठं बोलायचं, हे बंद करावं. नसेल तर 2 मिनिटात आम्हाला सुद्धा उत्तर त्याच भाषेत द्यायला, आणि ती भाषा आम्हाला कळत नाही. ज्या भाषा वापरतात त्याच भाषेत उत्तर तुम्हाला इथनं पुढे दिलं जाईल किंवा त्याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात सुद्धा तुम्हाला उत्तर मिळेल.